नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेड मतदारसंघाची पुनर्रचना लवकरच. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या संकेताने खेड तालुक्यात आनंदाचं वातावरण. ICSच्या अब्दुल मुकादम याचा 25,000चा धनादेश देऊन सत्कार. खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी आणि LTT इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार. साथी महिला सामाजिक विकास संस्था खेडच्या माध्यमातून महिलांसाठी वनभोजनाचं आयोजन. रोटरी स्कूल खेडतर्फे नेरोलॅक पेंट्स आणि ज्ञानप्रबोधिनी पुणे कार्यान्वित प्रोजेक्ट ऊर्जा उपक्रमाचा समारोप समारंभ संपन्न. सविस्तर वृत्त. 2009 पासून विभागलेला खेड मतदारसंघ पुन्हा निर्माण होणार आहे असं शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी जाहीर करताच संपूर्ण खेड तालुक्यात उत्साहाचं वातावरण पसरले. शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी बिसू हॉटेल येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात रामदासभाई कदमांनी हा महत्त्वपूर्ण संकेत दिला. यावेळी त्यांनी गुहागर मतदारसंघाचा मुद्दा देखील अधोरेखित केला. आगामी काळात खेड आणि गुहागर या दोन्ही मतदारसंघातील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची चिन्ह दिसत आहेत. खेडमधील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने बारामती येथील शारदाबाई पवार कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे झालेल्या करिअर कट्टा अंतर्गत 5 दिवसीय राज्यस्तरीय निवासी अधिवेशनात सहभाग घेतला. त्यात 2 प्राध्यापिका आणि 3 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाचा विद्यार्थी अब्दुल मुकादम याला उत्कृष्ट राज्यस्तरीय अधिकारी म्हणून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पराग काळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि 25,000 रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आलं. तसेच साहिल भुवनने या अधिवेशनात आपला सक्रिय सहभाग दर्शवला. आकांक्षा झोरे हिने अधिवेशनात सहभाग घेऊन स्वयंसिद्धा या उपक्रमात सहभाग घेतला. प्राध्यापिका लीना चिखले आणि सुप्रिया काडगे यांनी अधिवेशनादरम्यान स्वयंसिद्धा कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, महाविद्यालय प्राचार्या तसेच रत्नागिरी जिल्हा करिअर कट्टा प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर अनिता औटी, महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर CR साळुंके तसेच इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी आणि LTT इंग्लिश मीडियम स्कूल खेड यांच्या माध्यमातून खेड नगर परिषद निवडणुकीमध्ये भरघोस मतानं निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांचा सत्कार समारंभ तटकरे सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अध्यक्ष अहमदभाई मुकादम, समन्वयक जॉय सर, प्राध्यापक सारंग सर, प्राध्यापिका कुडाळकर मॅडम, सदस्य जयेश गुहागरकर, परवेज मुकादम, मजीद खतीब, प्रेमल चिखले यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवीताई बुटाला आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. खेड येथील साथी महिला सामाजिक विकास संस्थेतर्फे महिलांसाठी विविध खेळ आणि वनभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांना रोजच्या जीवनातून स्वतःसाठी वेळ काढता यावा आणि जीवनाचा आनंद घेता यावा यासाठी संस्थेने हा छोटासा प्रयत्न केला. या निमित्त महिला आपल्या बालपणीचे खूप खेळ खेळल्या. त्यात त्यांना भूतकाळाची आठवण करून देणारा खेळ म्हणजे आईचं पत्र हरवलं. खेळ खूप साधा आणि छोटा होता, परंतु त्यात त्यांच्या मोठ्या भावना दडल्या होत्या. या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा बालपण अनुभवायला मिळालं. काही महिलांनी निसर्गाच्या सानिध्यात झाडाला झोके बांधून मनसोक्त झोके घेतले. निसर्गाच्या सानिध्यात चूल पेटवून त्यावर जेवण तयार करून जेवणाचा देखील आस्वाद घेतला. यावेळी साथी संस्थेच्या अध्यक्षा नयना जाधव आणि कांचन मोरे उपस्थित होत्या. बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी
रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये नेरोलॅक पेंट्स लोटे आणि ज्ञानप्रबोधिनी पुणे संवादिनी गट यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या प्रोजेक्ट ऊर्जा प्रकल्पाचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर नेरोलॅक पेंट्सचे CSR हेड संतोष देशमुख आणि HR हेड नंदन सुर्वे यांचं स्वागत रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी शाल, श्रीफळ आणि रोपटं देऊन केलं. त्यानंतर संवादिनी गटाच्या प्रोजेक्ट प्रमुख विशाखा वेलणकर, समुपदेशक अमिता बेहेरे, समृद्धी देशमुख, स्नेहल आपटे आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे आणि पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके यांच्या हस्ते पुस्तकरूपी भेट देऊन करण्यात आलं. त्यानंतर ज्ञानप्रबोधिनी पुणे आणि संवादिनी गट यांच्या अंतर्गत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सत्रे घेण्यात आली. यावर आधारित वैभव माटवणकर यांनी उत्कृष्ट संकलन केलेली चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी शाल्मली पवार, शौर्य चाळके या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर भक्ती करंबळेकर यांनी प्रोजेक्ट ऊर्जा प्रकल्पाचा थोडक्यात आढावा सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांना आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका प्रिया चिले यांनी केलं. खेड येथील सुकन्या सौ शीतल अतुल शिर्के खानविलकर यांनी पर्यावरणशास्त्र या विषयात PhD प्राप्त केल्याने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, माजी शहरप्रमुख संजय मोदी, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक प्रेमल चिखले, माजी नगरसेवक मिनार चिखले आदी उपस्थित होते. बेळगाव निवासी परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचा पुण्यस्मरणाचा उत्सव मंगळवार दिनांक 13 जानेवारी ते सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सोनाराळी येथे संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी रात्री 9 ते 10 गुरुपौर्णिमेच्या भजनाने सुरुवात होईल. यामध्ये रोज सकाळी 7 ते 8:30 पुण्यतिथी प्रातस्मरण आणि वाचन, 10:30 ते 12 पुण्यतिथी दुपारचा कार्यक्रम आणि वाचन, सायंकाळी 4 ते 5:30 पुण्यतिथी सायंस्मरण आणि वाचन, रात्री 9 ते 10:30 श्रीकृष्ण प्रताप. तसेच मंगळवार दिनांक 13 जानेवारी ते 19 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 असं अखंड नामस्मरण होणार आहे. मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 ते 8:30 या वेळेत गुरुमाय गुणगान या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होईल. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. खेड तालुक्यातील भडगाव उसरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बाल आनंद आणि पालक मेळावा शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. या मेळाव्याचं आयोजन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षी सकपाळ, उपाध्यक्ष आर्या उसरे उपस्थित होत्या. सरपंच दीपक पदुमले, गावचे तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष आणि स्थानिक पत्रकार दिवाकर प्रभू, शिक्षक तज्ज्ञ विजय दवंडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल नक्षे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्ण उसरे, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर काटकर, ग्रामसेविका मीनाक्षी वाजे सावंत यांच्यासह मुख्याध्यापिका श्रद्धा खेडेकर, सहकारी शिक्षक सागर दौंड, सहकारी शिक्षिका सुरेखा भागवत आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याचं उद्घाटन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता बनसोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वस्तूंचे आकर्षक स्टॉल उभारले होते. तसेच फनी गेम्स, खेळ आणि उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालकांनी या उपक्रमाचं कौतुक करून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचं आणि आत्मविश्वासाचं अभिनंदन केलं. बाल आनंद आणि पालक मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, सहकार्य आणि आनंदी शिक्षणाची भावना निर्माण झाली असून शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध झाल्याचं उपस्थित मान्यवरांनी नमूद केलं.
खेड येथील प्रभाग क्रमांक 1 मधील आदर्श कुंभारवाडा क्रिकेट क्लब आयोजित कुंभारवाडा प्रीमियर लीग अंडर आर्म नाईट क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन नुकतंच संपन्न झालं. या प्रसंगी खेड शहर शिवसेनेचे शहर प्रमुख कुंदन सातपुते, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक प्रेमल चिखले, स्वप्नील सैतवडेकर, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक सनगरे, संजय सनगरे, मिलिंद पदुमले, रमेश कावणकर, विभाग प्रमुख कौशल जाडकर, युवा सेनेचे सौरभ पदुमले, रोहन जाधव, प्रतीक पदुमले, मानस घोडे, आर्यन खामकर, कृष्णा वनारसे, पराग बांदिवडेकर तसेच प्रभाग क्रमांक 1 मधील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुक्यातील दुर्गम भागातील बिजघर नंबर 1 शाळेच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या 10 मुलांसाठी बिजघर मावळतवाडी येथील राष्ट्रपती पुरस्कार विजेते निवृत्त पोलीस अधिकारी विश्वासराव दिनकरराव भोसले यांच्याकडून त्यांचे वडील स्वर्गीय दिनकरराव भोसले यांच्या स्मरणार्थ स्पोर्ट्स किट्स वाटप विश्वासराव भोसले यांच्या फार्म हाऊसवर विश्वासरावांचे मोठे बंधू सदाशिवराव भोसले आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी सदाशिव भोसले, निवृत्त कॅप्टन राजाराम भोसले, निवृत्त पोलीस अधिकारी नारायण भोसले, निवृत्त नेव्ही अधिकारी राजेंद्र भोसले, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे खेड तालुका अध्यक्ष विजय एरुणकर, बिजघर सरपंच शुभांगी भोसले, मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शिक्षक विजय सकपाळ, संदीप घाणेकर, शैलेश पराडकर आणि गावातील इतर मान्यवर उपस्थित होते. शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी श्री काळकाई मंदिर भरणेनाका या ठिकाणी जीवनदान महाकुंभ 2026 रक्तदान शिबिराची सुरुवात उद्योजक प्रणव संदीप शेठ यांच्या हस्ते सद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदानाचं महान कार्य केलं. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी.